देशातील क्षेत्रफळाच्या बाबतीत चौथ्या व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंगारमुक्त जंगल स्पर्धा उपक्रम 113 गावाच्या लोकसहभागासाठी घेण्यात आला होता. अंगारमुक्त जंगल स्पर्धा उपक्रमात यावर्षी मोठ्या प्रमाणात काम झाले. अनेक गावांनी जंगलात वणवा लागू नये याकरिता अंगारमुक्त जंगल उपक्रमात 8 प्रकारची विविध कामे गावांनी केली. मागील 4 वर्षाची तुलना केल्यास जंगलात आग लागण्याच्या घटना आणि जळलेले क्षेत्र लक्षात घेता हे प्रमाण 3 पटीने कमी झाले आहे. हे विशेष आहे. मेळघाटचे जंगल हे अंगारमुक्त राहिले तर जंगलाची नैसर्गिक संसाधनांची हानी होणार नाही. पर्यावरणीय सेवांची मूल्ये जर आर्थिक स्वरूपात मांडली तर यातून करोडो रुपयाचे संसाधन व्याघ्र प्रकल्पाने वाचविले आहे. जागतिक व्याघ्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेता मेळघाटात यावर्षी वाघाचे दर्शन होणे हे त्याचा अधिवास सुरक्षित राहिला हे दर्शविते. अंगारमुक्त जंगल अभियानासारख्या उपक्रमातून मेळघाटमध्ये निश्चितच वाघ हे भविष्यात वाढतील आणि त्याचा अधिवास सुरक्षित राहील. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय अधिकारी स्तरीय कमिटीने लोकसहभाग, झिरो फायर रिपोर्ट, 8 मुद्द्यांवर केलेले काम व अंगारमुक्त जंगल व्हॉट्सअप ग्रुपच्या गावकऱ्यांचे अहवाल तपासून एकूण 20 गावांची बक्षिसासाठी निवड केली. क्षेत्रीय टीम करिता फोटोग्राफी स्पर्धामध्ये निवड झालेल्या वनरक्षक, वनपाल यांचाही सन्मान मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर मेळघाटमधून गिरगुटी गावाच्या वनरक्षक मोनिका चौधरी यांना वाघ रक्षक हा पुरस्कार नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी मार्फत मिळाला आहे. त्यांचा या प्रसंगी मेळघाट वन्यजीव विभागाच्या वतीने मुख्य अतिथी DCF निरंजन विवरेकर, DCF नवल रेड्डी व DFO पियुषा जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अंगारमुक्त जंगल अभियानाचे माहिती जनजागृती सहयोगी असलेल्या निसर्गा फाउंडेशनचे सर्व समन्वयक तसेच 20 गावातून आलेले गावकरी उपस्थित होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.